येत आहेत रणजित शिंगाडे. राईट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू आणि एक धाव चोरून काढण्यामध्ये यशस्वी ठरलेले. पुढील चेंडू घेऊन येतात रणजित शिंदे आणि ही स्क्वेअर कट लागलेली आहे. हा चौकार जाणार आहे निश्चित. पाहूया. माझ्या प्रारंभी दुसरा चेंडू घेऊन येत आहेत कॉलनी एंड कडून मोबिन कुरेशी आणि हा क्लीन बोल्ड. पुढील चेंडू घेऊन येत आहेत कुरेशी, मोबिन कुरेशी आणि हा मारलेला आहे. कदाचित आज चौकार जाणार आहे. सुंदर असा फटका बॅटे खाली दिला. धावसंख्या 1-32 आणि हा पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. मोबिन कुरेशी यांची खासियत आहे, 2 बॉल बाहेर टाकतात आणि एक स्टंप मध्ये. जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे. पुन्हा एकदा तो तशाच पद्धतीने करण्याचा प्रयत्न. पाहूया. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 4 आहे की 6 आहे. 4. प्रोत्साहित म्हणायचं होतं. पुढील चेंडू घेऊन येत आहेत रणजित शिंदे. सामना करतील धनु आणि धनु यांनी त्याला थोडस गडबडीचं वातावरण निर्माण झालं. दोन्ही फलंदाजामध्ये समन्वय नसल्यामुळे धनु यांच्यासाठी त्यांनी त्याग केलेला आहे अविनाश मोदी यांनी. अशा रीतीने तिसरा विकेट पडलेला आहे. रनआउटच्या स्वरूपात. धाव 3 बाद 37 धावा झालेल्या आहेत. 8वं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू आणि बाद. क्लीन बोल्ड झालेले आहेत सोनानी. त्यांना चेंडू काय नीट समजला नाही. फुलटॉस चेंडू होता आणि षटकार तेंडुलकर वरच असतो. पुढचा चेंडू टाकण्यासाठी येत आहेत. हो आणि फार अपील आणि जेल भास झालेला आहे. हेमंत बिसा यष्टी रक्षकाकडे सॉरी पुढचा चेंडू आणि अशा तऱ्हेने हे एलबीडब्ल्यू हेमंत बिसा यांना मारायचा होता लेग साइडला. स्टान्स मध्ये असं वाटतं की त्यांना षटकार मारायची घाई झालेली दिसते आणि हा मारलेला आहे. झेल उडालेला आहे. पाहूया. आणि क्षेत्ररक्षक अवश्य अवश्य. संदीप मौर्य बरोबर जवळ मी गेली 10-12 वर्ष खेळत आहे. अतिशय स्टेट बॅटने खेळणारा दरम्यान आणि चौकार अंधेरी. रुपेश संदीप बद्दल सांगायचं तर एक चांगला मित्र, चांगला सहकारी म्हणून मला लाभला. चौकार. जेव्हापासून या क्रिकेटने मला जस्ट बोलला की बाबा असं असं आहे, तू खेळणार का. तो
त्रिफळाची तर संदीपला मी लगेच हो म्हणून टाकलं. खेळाडूंना त्रिफळाची कृपया बजाव रे बजाव, गाना लगाओ. जितेंद्र धनु थोडी क्षेत्र विभागाची आखणी करताना पहिला चेंडू घेऊन येतात जितेंद्र धनु. आणि हा काहीसा लेग साईडला जाणारा चेंडू होता. प्रशांत गायकवाड काहीसे संयमी तसेच आक्रमक फलंदाज म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि हा आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल उडालेला परंतु तो सोडण्यात आलेला आहे. परवा असंच एक नाट्यपूर्ण झेल गोलंदाजाच्या हातातून सुटला होता आणि प्रशांत गायकवाड यांनी उत्कृष्ट झेल टिपला होता. आज त्या प्रकारची पुनरावृत्ती होईल असं वाटलं. आणि हा बहुधा चौकार असावा, पाहूया. चौकार. हा निर्विवादपणे चौकार जाणार आहे. सुंदर रीतीने पूल केलेला आहे. कर्णधार प्रशांत गायकवाड यांनी सुंदर रीतीने पूल. पाहूया समारोपाच्या सामन्यात संदीप मोरे काय करतात का. आणि हा तटवण्याचा प्रयत्न आणि हा चौकार गेलेला आहे. आणि हा एसटीवर ओढून घेतलाय. कर्णधार प्रशांत गायकवाड माघारी परतताना षटकार मारेल. त्याला 25,000 रुपये बक्षीस इंजिनियर हेमंत जाधव यांच्याकडून. आणि धनु यांच्याकडून आणि हा सुंदर कलात्मक फटका. वाईड आहे. अरे वा. आणि हा वाईड काहीसा स्वैर असलेला चेंडू आणि सीमारेषेवर असलेल्या थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकांना तो अडवता आला. पुन्हा एकदा 5 धावा अवांतर मिळालेल्या आहेत वाईडच्या स्वरूपामध्ये. काही चेंडू बाकी आहेत आणि हा निर्विवादपणे चौका जाणार. गोलंदाज आणि सणसणीत बाउन्सर टाकायची त्यांची क्षमता आहे. पाहूया. आणि हा आपटलेला आहे हा बाउन्सर आणि हा चौकार जातोय की काय पाहूया. आणि पाटेकर काहीसे मंद पडले आहेत. बॉल स्वतःहून थांबलेला आहे तरी पाटेकर आले नाही. आणि हा सणसणीत फटका सीमारेषेकडे जाताना आणि हा विजयी चौकार रणजित शिंगाडे. தமிழ் தெரியாதா? ஹிந்தில 1 செகண்ட்.
चांद को घूंघट के नीचे छुपा के